गेल्या 10-12 वर्षात मला अनुभव आला की व्यवस्था काही प्रमाणात माझ्या शैक्षणिक प्रवासाचं कौतुक करून माझं मॅस्कॉट खरं तर माकड करू पाहते. मला वाटतं व्यवस्थेनं थोडी अनुकूल परिस्थिती निर्माण केली असती तर माझ्यासारख्याला शालेय शिक्षण घेणं एवढं जिकरीचं गेलं नसतं आणि 12वीचा निकाल एक बारीकशी फट न वाटता एक मोठं द्वार वाटलं असतं. 12वीचा निकाल लागायला फक्त 1 आठवडा बाकी होता तेव्हा मी दहिवेल सोडलं आणि धुळ्याला परतलो. 12वीचा निकाल माझ्यासाठी एक बारीकशी फट होती जिच्या वाटेनं मी बाहेर पडू पाहत होतो. नंतर कळालं की बाहेर पडणं ही एक निरंतर प्रक्रिया असते. जीवनाला असंख्य स्तर असल्यामुळे आणि प्रत्येक स्तरात स्वातंत्र्य नावाच्या प्राणवायूचं प्रमाण समान नसल्याने आपण सतत एका स्तरातून दुसऱ्या स्तरात स्वातंत्र्याच्या शोधात धडपडत बाहेर पडत असतो. हे सगळं तत्वज्ञान त्यावेळी एवढ्या स्पष्टतेनं कळत नव्हतं. त्यावेळी फक्त ज्या परिस्थितीच्या कचाट्यात सापडलो होतो तिथून बाहेर पडायचं होतं. रोज संध्याकाळी धाब्यावर खाट टाकून 12वीच्या निकालाचा सर्व बाजूंनी विचार करायचो. प्रत्येक पेपर परत परत डोळ्यासमोर आणून स्वतः कधी कंजूस शिक्षकासारखं तर कधी दयावान शिक्षकासारखं तपासून बघायचो. नापास होण्याची शक्यता कुठंच दिसायची नाही. तरी सुद्धा जेव्हा अधूनमधून शंकेची पाल चुकचुकून जात असे तेव्हा मात्र डोळ्यासमोर फक्त काळोख दिसायचा. जर परत नापास झालो तर? घरची परिस्थिती पाहता परत अजून एक संधी मागायची लाज वाटली असती. व्यवस्था सगळ्यांना समान सुविधा आणि समान संधी देत नसते. निकालाचा दिवस उजाडला. त्याकाळी इंटरनेट आणि मोबाईल नसल्याने शाळेतील कुणीतरी निकाल आणत असे आणि दुपारपर्यंत गावाच्या शाळेत निकाल जाहीर केला जात असे. सकाळी 10-11च्या सुमारास सायकल काढली आणि गावाच्या दिशेने निघालो. डोक्यात विचारांचं वादळ सुरू होतं. डोक्यात 99 वेळेला पास होतो पण का कोण जाणे. एक वेळा इंग्रजीत नापास झाल्यासारखं वाटून जात असे. डोक्यातील गोंधळ जास्त आणि गावचं अंतर कमी असं वाटायला लागलं. मग मोठी बारी चढल्यानंतर गावापर्यंत सायकल ढकलत ढकलत पायी जाण्याचा विचार केला. गावात पोचल्यावर श्रीराम बापूच्या घरासमोर सायकल लावली आणि वहिनीकडे एक ग्लास पाणी मागितलं. समोरच निंबाच्या वट्ट्यावर बरीच पोरं बसली होती. त्यांच्याजवळ जाऊन थोडा वेळ उभा राहिलो. थोड्याच वेळात कोणीतरी अफवा पसरून दिली की पूर्ण आर्वी केंद्रात फक्त 4 विद्यार्थी पास झाले आहेत आणि रावेरचं कुणीच पास झालेलं नाही. इंग्रजीच्या परीक्षेच्या दिवशी 3 तास स्क्वॉड उपस्थित होता म्हणून सगळ्यांना ही अफवा सुद्धा विश्वसनीय वाटत होती. माझा मात्र विश्वास बसत नव्हता किंवा ही अफवा स्वीकारण्याची तयारी नव्हती. तेथून निघालो आणि महादेवाच्या मंदिराकडे निकाल येईस्तोवर वाट बघायचं ठरवलं. आमचं गाव आकाराने फारच लहान असल्याने कुठलीही अफवा एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत काही मिनिटात पोचत असे. थोड्या वेळाने कळालं की पूर्ण आर्वी केंद्रात फक्त 4-5 विद्यार्थी आणि रावेरचा 1 विद्यार्थी पास झालेला आहे. ही अफवा ऐकल्यावर परत वाटलं की जी बारीक फट पहिल्या अफवेमुळे बंद झाली होती ती परत उघडली. थोड्या वेळात मी परत निंबाच्या वट्ट्याकडे गेलो. जेव्हा गावातील लोकांना कळालं एकच विद्यार्थी पास झालेला आहे तेव्हा लोक सोयीनुसार आपापले कयास लावू लागले. ज्या वर्गासोबत मी 12वीची परीक्षा दिली होती त्या वर्गात हुशार पोरं होती म्हणून कयास लावताना चुकून सुद्धा माझं नाव घेण्याचं काहीच कारण नव्हतं. काही वेळानंतर समोरून सुदाम सर येताना दिसले. तेव्हा वाटलं की आता औपचारिक निकाल आले आणि खरं काय ते एकदा कळेल. शरद केंद्रात प्रथम आलेला आहे सुदाम सर म्हणाले. या वाक्यातील शरद शब्द कानावर पडताच मला भुरा दूर जाताना दिसला.